नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मस्त मऊसूत आणि लच्छेदार बासुंदी बनवणार आहोत आणि ही बासुंदी आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. तर इथे मी प्रेशर कुकर घेतला आहे. या कुकरमध्ये फक्त 1 चमचा पाणी टाकून पाणी असं कुकरला सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचं. असं पाणी टाकल्याने बासुंदीचं दूध बुडाला चिकटत नाही. इथे मी 1 लिटर म्हशीचं दूध तापवून घेतलं आहे. हे दूध साईसोबत आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे. हा कुकर आता गॅसवर ठेवून मीडियम टू हाय फ्लेमवर दुधाला उकळी काढून घेऊयात. दुधाला उकळी आल्यावर पळीने दूध ढवळून घ्यायचं व गॅसची फ्लेम लो करायची. आता लो फ्लेमवर हे दूध 10 ते 15 मिनिटे आटवून घेऊयात. हे दूध फक्त मध्ये-मध्ये पळीने ढवळायचं. अगदी सारखं दूध ढवळत राहायची आवश्यकता नाही आहे. आणि ही बासुंदी आपण कुकरमध्ये बनवत आहोत. त्यामुळे या दुधामध्ये पळी, वाटी, बशी किंवा प्लेट ठेवायची काही आवश्यकता नाही आहे. कुकरमध्ये दूध उतू जात नाही. त्यामुळे कुकरमध्ये बासुंदी बनवणं अगदी सोयीचं पडतं. आता 15 मिनिटे झालेले आहेत आणि दूध पण अगदी थोडं आटलेलं आहे. असं कडांनी लागलेलं दूध पळीने काढून दुधामध्ये मिक्स करायचं. आता आणखी 10 ते 15 मिनिटे लो फ्लेमवर हे दूध मध्ये-मध्ये ढवळत थोडं आटवून घेऊयात. घरातील कामं करताना सुद्धा ही बासुंदी तुम्ही करू शकता. फक्त मध्ये-मध्ये दूध ढवळत राहायचं आणि बासुंदी बनवताना मात्र कुकर अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा. म्हणजे कुकर तिकटाचा नसायला पाहिजे. आता इथे आणखी 15 मिनिटे झालेले आहेत आणि दूध पण आटलेलं आहे. थोडं ढवळून घेऊयात. आता मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी साखर, 4 बदाम व 3 काजू टाकून मिक्सरला बारीकसर दळून घेऊयात. साखर आणि काजू बदाम असे दळून टाकल्याने बासुंदी छान मऊसूत व घट्ट होते. आता ही दळलेली पावडर या दुधामध्ये टाकूयात व 5 मिनिटे लो फ्लेमवर दूध उकळून घेऊयात. इथे मी 2 चमचे गरम दुधात 9 ते 10 केसरच्या काड्या 15 मिनिटे भिजू घातल्या होत्या. तर ते केसरचे दूध यामध्ये टाकूयात व मिक्स करूयात. केसरमुळे बासुंदीला रंग खूप सुरेख येतो. बासुंदी 5 मिनिटे उकळून घेतल्यावर यामध्ये 1 चमचा बारीक केलेले काजू, 1 चमचा बारीक केलेले बदाम व 1 चमचा चारोळी टाकून मिक्स करूयात. व सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकून मिनिटभर बासुंदी उकळून घेऊयात. मिनिटभरानी गॅस बंद करूयात आणि तुम्ही बघू शकता मस्त मऊसूत व लच्छेदार बासुंदी बनवून तयार आहे. कढईत तर आपण बासुंदी नेहमीच बनवतो, पण एकदा अशी कुकरमध्ये तुम्ही बासुंदी नक्की बनवून पहा. ही बासुंदी थंड झाल्यावर आणखीन घट्ट होते. आता थंड झालेली बासुंदी एका बाउलमध्ये काढूयात. छान घट्टसर आणि मऊसूत बासुंदी बनवून तयार आहे. बासुंदीला कलर पण खूप सुरेख आलेला आहे. तुम्ही कुकर पहा, कुकरच्या तळाशी बिलकुल पण दूध लागलेलं नाही आहे आणि हे कडांनी चिकटलेली बासुंदी चमच्याने काढून घ्यायची. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.